नमस्कार मित्रांनो, आज मैदान होते विंग तालुका कराड जिल्हा सातारा आणि ते मैदान जे आहे ते एक आदत तसेच एक बैल एक दुसरा असा आहे आणि नक्कीच दुसरा आणि आदतचं मैदान आहे। त्या मैदानामध्ये चला बघूया। आता सुरुवातीला दुसऱ्याचे लॉट काढले आणि त्या दुसऱ्याच्या लॉटमध्ये कोणाची चिठ्ठी कोणत्या गटात आहे चला बघूया। आजच्या मैदानामध्ये दुसऱ्याचे गट काढले। एक नंबर गटामध्ये चिठ्ठी निघालेली आहे बाजी या बैलाची, त्याला खूप साऱ्या शुभेच्छा। 2 नंबरला चिठ्ठी निघालेली आहे घरणिकेकरांची निघाली। आता घरणिकेकरांचा राजा पळतोय की कोण पळतोय बघूया। 3 नंबरला चिठ्ठी निघाली आहे भुंगा आणि राजा तसेच संभा आबाग काले यांच्या नावाने सुद्धा चिठ्ठी आहे। 4 नंबरची चिठ्ठी आहे वाटेगावकरांची चिठ्ठी आहे। 5 नंबरची चिठ्ठी आहे मादळ मुठीकरांचा शिखरा, आता टॉप मध्ये पळतोय तो पळणार आहे त्या मैदानामध्ये, त्याची चिठ्ठी निघाली। 6 नंबरच्या गटामध्ये हरण्या आसिफ भाई यांचा चिठ्ठी नावाने निघालेली आहे। 7 नंबरला बिग शॉट वजीर याच्या नावाने चिठ्ठी आहे। 8 नंबरला शेनवडीकरांच्या नावाने चिठ्ठी आहे। 9 नंबरला सुपनेकरांच्या नावाने चिठ्ठी आहे। 10 नंबरला घाणवट यांची चिठ्ठी आहे। 11 नंबरला सैतान नावाचा बैल पळेल 11व्या गटामध्ये। 12 नंबर गटामध्ये पेठ नाका यांच्या नावाने चिठ्ठी आहे। 13 नंबरमध्ये सुंदर पळेल देगावकरांचा तसेच मथुरा आणि रायफल ही जोडी पळेल। ती म्हणताय तशी रायफल नाही, दुसरी रायफल आहे आणि मथुरा आहे किंवा शिरसोडीची रायफल सुद्धा येऊ शकते। 14 नंबरचा पैर आहे या बैलगाडी क्षेत्रामध्ये कोरेगावचा 1 नंबरचा हिंद केसरीचा मानकरी असलेला धामनेरकरांचा 855 स्वराज आपल्याला दिसेल गट क्रमांक 14 मध्ये। 15 गटामध्ये आपल्याला लाडक्या नावाचा बैल पळताना दिसेल। 16 नंबर गटामध्ये चेतक पळताना दिसेल। 17 गटामध्ये बादशाह पळेल। 18 गटामध्ये शंकर पळेल तसेच वाघवाडीकरांचा रोमन सुद्धा पळणार आहे जो पुसेगावकरांचा 1 नंबरचा मानकरी असलेला। 19 नंबर गटामध्ये आपल्याला आगाशिवनगरकरांची चिठ्ठी आहे तसेच AK47 या सुद्धा बैलाची नावाने चिठ्ठी आहे। 20 नंबर गटामध्ये चंदर नावाच्या बैलाची चिठ्ठी आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे चंदर काय पळतो। 21व्या गटामध्ये पुसेसावळीकरांचा छब्या पळेल। 22व्या गटामध्ये विंग या गावची चिठ्ठी आहे। 23व्या गटामध्ये अर्जुन पळेल, तो अर्जुन पळतोय की दुसरा पळतोय बघूया, मथुरा फार्म चिंचाळेचा नाहीये। 24व्या गटामध्ये वाळव्याकरांचा चंदर पळेल। 25व्या गटामध्ये पुन्हा एकदा संभा बाकाले यांचा जो तो सुंदर नावाचा बैल आहे का कुठला पळतोय बघूया। 26व्या गटामध्ये मादळ मोठीकरांची चिठ्ठी निघालेली आहे शिखराची बघूया। हे होते 26 दुसऱ्याचे गट, म्हणजेच आता सुरुवातीला दुसऱ्याचे गट पळतील आणि का आदत पळतील बघूया। परंतु आता तर चिठ्ठ्या ज्या आहेत रात्री लॉटमध्ये निघालेल्या आहेत त्या दुसऱ्याच्या पहिले निघाले ते 26 चिठ्ठ्या निघालेत। आता आदतच्या चिठ्ठ्या बघूया कोणत्या गटात कोणता बैल आहे तो। गट क्रमांक 1 मध्ये शंकर पळेल तसेच रामा आणि राजा यांच्या नावाने चिठ्ठी आहे। 2 नंबर गटामध्ये वैष्णवी यादव काले यांच्या नावाने चिठ्ठी आहे। 3 नंबर गटामध्ये रायबा फॅन्स याची चिठ्ठी आहे। 4 नंबर गटामध्ये शंभू 41 हा बैल पळताना दिसेल। 5 नंबर गटामध्ये थैमान फॅनच्या नावाने चिठ्ठी आहे। 6 नंबर गटामध्ये सुंदर पळेल महासुर्णेकरांचा। 7 नंबर गटामध्ये गोडाची वाडीकरांची चिठ्ठी आहे। 8 नंबरच्या गटामध्ये कारगिल नावाचा बैल पळेल। 9 नंबर गटामध्ये मल्हार पळेल। 10 नंबरच्या गटामध्ये राजा पळेल। 11 नंबरच्या गटामध्ये बांबवडेकरांच्या नावाने चिठ्ठी आहे। 12 नंबर गटामध्ये शंकर आणि रायबांची जोडी पळताना दिसेल। 13 नंबर गटामध्ये आदत किंग शंभू नावाचा बैल पळताना दिसेल आपल्याला। 14व्या गटामध्ये पुष्पा हा बैल पळताना दिसेल। 15व्या गटामध्ये आपल्याला पाखरे आणि पक्षाची जोडी बघायला मिळेल। 16व्या गटामध्ये आपल्याला वाटेगावकरांची नावाने चिठ्ठी आहे। 17व्या गटामध्ये पुन्हा एकदा संभा बाकाले यांच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे। 18 नंबर गटामध्ये कासार शिरंबे या गावची चिठ्ठी आहे। 19 नंबर गटामध्ये सर्जा राजा फॅन्स यांच्या नावाने चिठ्ठी आहे। 20 नंबर गटामध्ये वाटेगावकरांची चिठ्ठी आहे। 21व्या गटामध्ये सरपंच नावाचा बैल पळेल। 22व्या गटामध्ये हिंदवी थोरात यांचा राजा पळेल। 23व्या गटामध्ये लाडू पळेल। 24व्या गटामध्ये शंभू वादळ यांच्या नावाने चिठ्ठी आहे। 15व्या गटामध्ये सुंदर सरदार फॅन्स यांच्या नावाने चिठ्ठी आहे तसेच महिब्या सुद्धा पळेल। हा महिब्या आपला तो नवे महिब्या। 26व्या गटामध्ये अमित गर्जे यांची चिठ्ठी आहे। 27व्या गटामध्ये कालेकरांचा घरचा साज पळेल। 28व्या गटामध्ये पाखऱ्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे। 29 गटामध्ये वसंत शिरतोडे यांच्या नावाने चिठ्ठी आहे आणि शेवटचा 30 गट 30 मध्ये निघालेले आहेत सरेगावकरांची चिठ्ठी। म्हणजेच टोटल तुम्हाला सांगतो दुसऱ्याचे 26 गट पळणार आणि आदतचे 30 गट पळणार। लाईव्ह जे आहे मैदान ते P3 लाईव्ह वरती आता दिसेल तुम्हाला 9 साडेनऊच्या दरम्यान मैदान चालू होईल
आणि खूप साऱ्या शुभेच्छा.